सांगलीतल्या खानापुरातील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचं एक विधान सध्या चर्चेत आहे। स्थानिक भाजप पदाधिकाऱ्याला उत्तर देताना त्यांनी थेट भाजपला आव्हान दिल्याचं बोललं जातंय। पाहूयात। सांगलीतून आता महायुतीत शिंदे शिवसेना आणि भाजपात वादाची सुरुवात झाली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे गट आणि भाजप विरोधात लढतायत। त्यामुळे प्रचारानिमित्तानं भाजप पदाधिकाऱ्यांवरती बोलताना खानापुरातील शिंदेंचे आमदार सुहास बाबर यांनी केलेलं विधान चर्चेत आलंय। आम्ही आज फिरतोय तिथं अवतीभोवती आणि तुझं कुठला पण नेता तुझ्या जवळचं घेऊन जाऊ दे की आणि सुहास बाबर जाऊ दे, नाही मला आधी इथून तुला बाहेर बसवलं तर तुझ्या नेत्याला तुझा काय संबंधच नाही। हा सुहास बाबर काँग्रेस पण चालवतो, राष्ट्रवादी शरद पवार पण चालवतो, राष्ट्रवादी अजित पवार पण चालवतो, उभाटा पण चालवतो, शिवसेना पण चालवतो आणि भाजप पण चालवतो। मी आत्ताच आपल्या चॅनलवर बघितलं आणि ते ज्या भाषेत बोलतायत मला वाटतं त्यांची पहिलीच टर्म आहे। खरं म्हणजे अनिल बाबासाहेब माझे चांगले मित्र होते, अतिशय चुकीचं स्टेटमेंट त्यांचं आहे। त्यापेक्षाही गंभीर मुख्यमंत्र्यांवरती एकेरी भाषेमध्ये बोलतायत। अजून त्यांचं खरं राजकारणाच्या वयाची म्हणजे ती सुरुवात आहे आणि त्यांनी तोलून मापून बोललं पाहिजे मला असं वाटतं। आणि ते अशा पद्धतीने बोलतायत, मला वाटतं शिंदे साहेबांनी त्यांना समज देण्याची गरज आहे, सगळं आहे। नाही तर मग सुरुवातीला शेवट होईल। तुम्ही असं समजा का सगळे आमच्या खिशात आहे, भाजपाला तुम्ही काय खिशात घेता, भाजपाला तुम्ही काय चालवतात। भाजपनं यावरून शिंदेंच्या आमदारांना इशारा दिल्यानंतर आपण मुख्यमंत्री फडणवीसांना एकेरी बोललेलोच नाही, माझी टीका फक्त भाजप पदाधिकाऱ्यावर होती असं स्पष्टीकरण दिलंय। आता ते एकेरी उल्लेख मी केलाय पण त्याचा केलाय, ज्यानं पत्रकार परिषद घेतली, ज्यानं माझ्यावर टीका केली, ज्यानं अनिल भाऊंच्यावर टीका केली, जो खालच्या थरावरती भाषण करतो त्याच्यावर एकेरी उल्लेख मात्र मी तुझा म्हटले। मी एकेरी उल्लेख म्हणजे आपण काय त्याला शिवाय शब्द दिले नाही, तुझा पण मुख्यमंत्र्यांचं कुठं अनादर व्हावा हे आता ती सांगायला काय नसल्यामुळं गेल्या या 10-15 वर्षात काही काम कुठल्या गावात केलं नसल्यामुळं असं काहीतरी तुम्हाला ते सांगून आता अपप्रचार करण्याची शक्यता दाट आहे, तर तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल। शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।